राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरामध्ये पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात। नमस्कार, मी कोमल शेटे तुमच्या सर्वांचं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे आमचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे। जर तिन्ही प्रश्नांची तुम्ही अचूक उत्तरं दिलीत तर आम्ही असं समजू की तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे। चालेल? बर, माझा पहिला प्रश्न आहे, मोतीबिंदू कोणत्या वयोगटात जास्त होतो? 1 बालकांमध्ये, 2 तरुणांमध्ये आणि 3 वृद्धांमध्ये। 60-65 वर्षाच्या म्हणजे वृद्धांमध्ये। बरोबर। तुमच्या ओळखीत आहे का कोणी मोतीबिंदू झालेलं? नाही। तुमच्याकडे आहे? आणि मग कुठे घेतली त्यांची सगळी तपासणी वगैरे? गावी ना, शासकीय दवाखान्यामध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालय आहे ना ते यवतमाळला, त्याच्यामध्ये तिकडे होतं ना बरोबर ट्रीटमेंट? सगळं होतं तिथे होते, प्रायव्हेट मध्ये होते। अच्छा, माझाच काढला मोतीबिंदू। तुमचा मोतीबिंदू काढला? अच्छा, सरकारी मध्ये झाली, सरकारी दवाखान्यात केलं तुम्ही? बरोबर केलं ना त्यांनी? कसं तुम्हाला बरोबर सेवा बरोबर होती ना? सेवा चांगली होती। बर, माझा दुसरा प्रश्न असा आहे, मोतीबिंदू बरा होण्याचा एकमेव उपाय कुठला? 1 चष्मा, 2 औषध आणि 3 शस्त्रक्रिया। काय? शस्त्रक्रिया। बरोबर, एकदम बरोबर आहे माऊली। म्हणजे नुसता चष्मा लावून मोतीबिंदूला फरक पडणार नाही, नुसती औषधं घेऊन फरक पडणार नाही, काय केली पाहिजे? बरं, माझा तिसरा प्रश्न असा आहे, मोतीबिंदू असल्यास कोणते लक्षण दिसतं? 1 ताप येतो, 2 डोळ्याला पाणी येतं, 3 दृष्टी धुसर होते। मोती कमी दिसते। काय कमी दिसते डोळ्याला पाणी येते, डोळ्याला पाणी येते, पण सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे कमी दिसते, धुसर दिसते आपल्याला। तरंग तुटता काय डोळ्यात तरंग तुटता, तरंग येतो डोळ्यावर। बरोबर, एकदम बरोबर उत्तर दिले आहेत। माऊलींसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मंडळी। वा वा, रामकृष्ण हरी। माऊली, आमच्या सगळ्यांकडून आरोग्याची वारी पंढरीच्या दारीच्या सगळ्या टीमकडून आणि महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तुमच्यासाठी छोटीशी भेटवस्तू। बोला पुंडलिक वरदे, हर विठ्ठल श्री भगवान महाराज की जय। हे घ्या माऊली, हे घ्या माऊली। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। विठ्ठल विठ्ठल। तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला मागणं केलं मग म्हणतोय मी, चित्त तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान, चित्त तुझे पाय डोळा रोपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर नावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर नावे गुण, हेची एक तुम्हा माग तुम्ही दाता। विठ्ठल विठ्ठल। माझा पहिला प्रश्न असा आहे, लसीकरणामुळे काय होतं? 1 आजार वाढतात, 2 शरीरात विष पसरतं, 3 रोगांपासून संरक्षण मिळतं। रोगापासून संरक्षण होतं। रोगापासून म्हणजे लसीकरण केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे। तुमच्या गावात आहे का हो लसीकरण? केलं। कुठे? सरकारी दवाखान्यात? सरकारी। जाता का? गेला होता का? हो, उपयोग होतो ना? उपयोग होते। दुसरा प्रश्न असा आहे, जन्मावेळी कोणती लस दिली जाते? 1 DBT, 2 BCG, 3 MR। BCG। BCG बरोबर। का बरं, का देतात माहितीये काय?
क्षयरोग होऊ नये. बरोबर बरोबर क्षयरोग न होण्यासाठी डिपिशन देतात BCG. आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे, लसीकरण कुठे मोफत मिळते? 1 खाजगी हॉस्पिटलमध्ये, 2 फक्त मोठ्या शहरांमध्ये, आणि 3 सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये. सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये. तुमच्या गावाकडे आहे का? हो, मी अंगणवाडीची सेविका आहे. तुम्ही अंगणवाडीच्या सेविका आहे? अरे वा.